तुम्हाला जर असं वाटत असेल की फक्त तुमच्याच मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो, तर असं अजिबात नाही. ही प्रत्येक विद्यार्थ्याची समस्या आहे. एवढंच काय, ही युनिव्हर्सल समस्या आहे. म्हणजे विद्यार्थी अमेरिकेतला असेल किंवा युरोपमधला किंवा जपान, चायना, ऑस्ट्रेलिया किंवा इंडियामधला, प्रत्येक विद्यार्थ्याचा हा प्रॉब्लेम आहे की अभ्यासाचा कंटाळा येतो. आता अभ्यासाचा कंटाळा का येतो? तर अभ्यासावरती फोकस होता येत नाही, अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही, म्हणून त्याला अभ्यासाचा कंटाळा येतो. आता जर हा प्रॉब्लेम युनिव्हर्सल असेल, जागतिक दर्जाचा असेल, त्याच्यावर संशोधन झालं नसेल? झालंय. ह्याच्यावरती प्रचंड संशोधन झालेलं आहे आणि संशोधन करणाऱ्यांना हे लक्षात आलेलं आहे की विद्यार्थी जेव्हा अभ्यासाला बसतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये किंवा मेंदूमध्ये एक विचारांची साखळी तयार होते. अनेक विचार एकामागून एक त्यांच्या मनामध्ये यायला लागतात आणि मग त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग काय होतं ते सुद्धा त्यांनी शोधून काढलं. जो विचार किंवा जे विचार त्यांच्या मनामध्ये असतात, मेंदूमध्ये असतात, त्याच्यावरती त्यांचा मेंदू डिव्हाइड होतो. म्हणजे मेंदूची जी काही पॉवर असेल, एनर्जी असेल, क्षमता असेल, ती त्या विचारांवरती सारख्याच प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्यूट होते आणि त्यामुळे विद्यार्थी फोकस होऊ शकत नाही, त्यामुळे विद्यार्थी एकाग्रता आणू शकत नाही. आता समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी अभ्यासाला बसलेत आणि त्यावेळेस त्यांच्या मेंदूमध्ये इतर 9 विचार आहेत. तसे 9 पेक्षा खूप जास्त विचार असतात, पण आपण असं समजून चालूया की 9च विचार आहेत आणि ते अभ्याससुद्धा करता आहेत. तर त्यांच्या मेंदूला किती ठिकाणी अटेन्शन द्यावं लागेल? 10 ठिकाणी. 9 विचार आणि 1 त्यांचा अभ्यास. कारण अभ्यासाला सुद्धा त्यांचा मेंदू एक विचारच समजतो. मग आता त्यांच्या मेंदूची जी काही क्षमता असेल, पॉवर असेल, एनर्जी असेल, ती कुठे किती ठिकाणी डेव्हलप झाली? 10 ठिकाणी. आता प्रत्येक ठिकाणी जर सारखीच कॅपॅसिटी वापरली गेली तर प्रत्येक विचाराला किती टक्के मेंदू वापरला जाईल? 10%. हिशोब आहे. 10 विचार आहेत, त्यांच्या मेंदूची 100% कॅपॅसिटी आहे, ती प्रत्येक विचारावरती 10% वापरली जाईल. म्हणजे अभ्यासावर किती वापरली जाईल? 10%. आता जर अभ्यासावरती त्यांचा मेंदू 10% एनर्जी वापरतो आहे तर 90% एनर्जी वाया जाते आणि 10% फक्त त्यांच्या अभ्यासावर त्यांचा मेंदू काम करतो आहे. अशा वेळेस त्यांची इफेक्टिव्ह स्टडी किती होईल? इफेक्टिव्ह स्टडी होईल 10% आणि त्या अभ्यासाची क्वालिटी किती असणार आहे? 10%. आता समजा तुमचे विद्यार्थी 10 तास रोज अभ्यास करता आहेत असं आपण समजूया, तर त्यांचा इफेक्टिव्ह स्टडी किती होईल? 1 तास. त्याची क्वालिटी किती असणार आहे? 10%. पण मला सांगा, रोज 10 तास अभ्यास करणं शक्य आहे का हो? शक्यच नाही. मग ते किती अभ्यास करतात? ॲव्हरेज 2 तास. म्हणजे कधी 3 तास करतील, कधी 4 तास करतील, कधी 1 तास करतील, कधी करणारच नाही. म्हणजे ॲव्हरेज 2 तास ते अभ्यास करता आहेत. तर आता 2 तासाचा इफेक्टिव्ह स्टडी किती होणार? तर तो होणार 12 मिनिटं. 2 तासाचे मिनटं किती झाले? 120. त्याचा 10% किती झाला? 12 मिनिटं. आणि त्या 12 मिनिटाच्या अभ्यासाची क्वालिटी किती असणार आहे? 10%. आता मला सांगा,
12 मिनिटाचा अभ्यास ज्याची क्वालिटी 10% आहे, एवढा अभ्यास करून त्यांचा अभ्यास कधीतरी पूर्ण होईल का? आणि तेच होतं, त्यांचा अभ्यास नेहमी अपूर्ण असतो आणि ते नेहमी टेन्शनमध्ये असतात. त्यामुळे त्यांच्या सगळे प्रॉब्लेम सुरू होतात आणि या सगळ्यामागे काय आहे तर कॉन्सन्ट्रेशन नाही. आता हे कॉन्सन्ट्रेशन आणायचं कसं? हे तर काही बाजारामध्ये विकत मिळत नाही. कॉन्सन्ट्रेशन शिकावं लागतं आणि त्याची प्रॅक्टिस करावी लागते. त्यासाठी मी कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी हा एक ट्रेनिंग प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे. ह्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांना 3 टेक्निक शिकवतो. या 3 टेक्निकचा उपयोग करून विद्यार्थी अभ्यासात एकाग्रता आणू शकतात. आता हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो मी डिस्टन्स लर्निंग पद्धतीने घेतो. डिस्टन्स लर्निंग पद्धत म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. डिस्टन्स लर्निंग पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला हा ट्रेनिंग प्रोग्राम करण्यासाठी कुठेही जायचं नाही, कुठेही यायचं नाही. घरामध्ये बसून त्यांच्या सोयीच्या वेळामध्ये ते हा ट्रेनिंग प्रोग्राम 30 दिवसात पूर्ण करतात. त्यासाठी त्यांना ऑनलाईन यायची सुद्धा गरज नाही आहे. मी काय करतो, मी त्यांना ट्रेनिंग मटेरियल पाठवून देतो. म्हणजे ट्रेनिंग व्हिडिओ पाठवतो, ट्रेनिंग ऑडिओ पाठवतो, स्टडी नोट्स पाठवतो. 30 दिवस ते त्यांच्या सोयीनुसार हे टेक्निक शिकतात आणि अभ्यासातील एकाग्रता मिळवतात. मध्ये त्यांना जर काही शंका आली, काही प्रश्न असतील ते मला विचारू शकतात. मी त्याची लगेच त्यांना उत्तरं देतो. ह्या पद्धतीने ट्रेनिंग प्रोग्राम केल्यामुळे विद्यार्थी त्यांच्या सोयीच्या वेळात घरातल्या घरात बसून अभ्यासातील एकाग्रता शिकू शकतात. आजपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स केला आहे, या कोर्समध्ये टेक्निक शिकलं आणि त्याची प्रॅक्टिस केली, कारण प्रॅक्टिस करावी लागते, तर त्या सगळ्यांना खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत आणि आजसुद्धा मिळत आहेत. तुम्हाला जर तुमच्या मुलांना मुलींना जर हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही तुमचे डिटेल्स म्हणजे मोबाईल नंबर, त्या विद्यार्थ्याचं वय आणि तो कितवीमध्ये शिकतो आहे, कोणतं शिक्षण घेतो आहे ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मला पाठवून द्या. मी तुम्हाला या कोर्सची संपूर्ण माहिती व्हॉट्सॲपने पाठवेल. तर मग लवकरात लवकर तुम्ही डिटेल्स कॉमेंट बॉक्समध्ये द्या. मी तुम्हाला सगळे डिटेल्स ताबडतोब पाठवून देईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.